या बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी समोर येते। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शिक्षक पात्रता परीक्षा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा ही एकाच दिवशी येते। त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना एका परीक्षेकडे पाठ फिरवावी लागणार आहे। 10 ऑक्टोबरला येणाऱ्या टीईटीच्या परीक्षेची तारीख बदलावी अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून करण्यात येते। तर राज्यामध्ये 10 लाखांहून अधिक बीएड धारक हे बेरोजगार आहेत। जानेवारी 2021 मध्ये या परीक्षेचं नियोजन करण्यात आलं होतं, मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे ही परीक्षा होऊ शकली नाही। आता ही परीक्षा 10 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे। तर आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची बातमी। टीईटीसाठी 20,000 इतके अर्ज आले होते आणि त्यामध्ये टीईटी यूपीएससी परीक्षा ही एकाच दिवशी ठेवण्यात आली आहे। त्यामुळे एका परीक्षेकडे विद्यार्थ्यांना पाठ फिरवावी लागणार आहे। दोन्ही परीक्षा देणारे हे 20 ते 25,000 विद्यार्थी असल्याचं सुद्धा कळत आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, काय सांगाल, आता एकाच वेळी या दोन्ही परीक्षा घेतल्यामुळे एका परीक्षेकडे विद्यार्थ्यांना पाठ फिरवावी लागणार आहे आणि ती परीक्षेची तारीख आता बदलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांतर्फे करण्यात येते आहे। मोहिनी, राज्यातील बीएड बीएड धारकांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत। एक तर डीएड बीएड झाल्यानंतर सीईटी करून शिक्षक होण्याचं स्वप्न अनेक जण पाहतायत आणि दुसरीकडे जर शिक्षक होता आलं नाही, आता राज्याची स्थिती जर पाहिली तर शिक्षक पदाची नोकरी नाही मिळाली तर किमान यूपीएससी एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देऊन तिथे तरी काहीतरी स्पेस तयार करावा असा एक प्रयत्न या सगळ्या डीएड बीएड पदवीधारकांचा आहे। आता अडचण मोठी झालेली आहे की गेल्या 2 वर्षांपासून रखडलेली टीईटी एक्झाम ही 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे आणि त्याच दिवशी यूपीएससी ही सुद्धा एक्झाम जी प्रिलिम एक्झाम आहे ती 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे। या दोन्ही परीक्षेला अनेक पदवीधर एकत्रित बसण्याची शक्यता आहे। साधारणतः अंदाजित आकडा जी संघटना सांगते या सगळ्या डीएड बीएड पदवीधारकांचं म्हणणं असं आहे की 25 ते 30 हजार पदवीधारक या यूपीएससी आणि टीईटी या दोन्ही एक्झामला बसतील आणि दोन्ही परीक्षा एकाच दिवशी द्यायच्या कशा असा प्रश्न आहे। आणि त्यामुळे यूपीएससीच्या एक्झामच्या संदर्भात कारण 26 मागच्या जुलै 2021 ला नियोजित यूपीएससीची परीक्षा होती ती पुढे लांबली, आता ती काही बदलता येणार नाही। मात्र टीईटीची एक्झाम त्याची तारीख बदलावी अशी एक विनंती अशी एक मागणी राज्यातील टीईटी ची परीक्षा देणारे विद्यार्थी पात्रधारक करतायत। नक्कीच धन्यवाद माधवजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आता या परीक्षेची तारीख बदलते का, सरकार या संदर्भात काही महत्त्वाचा निर्णय घेतं का, तेच पाहणं खरं तर महत्त्वाचं असेल। बुलेटिन